आज लाईव्ह हा कार्यक्रम आणि किंवा व्हिडिओ करण्याचा धाडस आपल्या केंद्र सरकारनं शेतीला लागणारे अवजार, खत, औषधं, ट्रॅक्टरला लागणाऱ्या वस्तू याच्यावर GSTचा मोठा बोजा वाढवला आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये 18% GST, औषधाला 18%, खताला 18%, तणनाशकाला 18%, पाईपाला 18%, मोटरला 18%, ह्या ट्रॅक्टरला लागणाऱ्या अवजाराला सुद्धा 18% आणि रसायन खताला मात्र 5% आणि सेंद्रिय खताला 18%। आता बघा शेतकरी दादा, तुम्ही सुद्धा विचार करा की ही GSTचा कुल मिलाकर हिशोब केला तर 1 एकरला 14,000 रुपये बसतात। किती बसतात? 14,000। आणि मग ते ठिबक आलं, त्यामध्ये सगळे शेतीला लागणारे पाईपासून इलेक्ट्रिकल मोटर आली, इलेक्ट्रिकल फवारा आला, हा सगळं आलं। म्हणून मोदी साहेब पंतप्रधानाला विनंती आहे की साहेबजी, अहो तुमची सबसिडी नका, मात्र शेतकऱ्याच्या शेतीमालाला लागणाऱ्यावरची GST काढून टाका आणि शेतीमाल परदेशातून जसं आणता तसं इथला माल महागानं खरेदी करा आणि शेतकऱ्याला अत्यंत तुमच्या दर्जाचं, मंत्री दर्जाचं शेतकऱ्याचं जीवन जगल असं हे करा। तुम्हाला फरारी कंपनीची गाडी लागू लागली, घोडा कंपनीची लागू लागली आणि घर चांगले लागू लागले। अरे शेतकऱ्याला काय ज्याला घर नाही त्याला किती देऊ लागलो? 1,40,000 किंवा 1.5 लाख। आणि ते राशनचा माल, अरे काय माल आहे ते मर्द हो। अरे या माणसानं तर त्या मालाच्या चपात्या भात करून तुम्हाला जेवाय बोलविलं पाहिजे का? तर तुम्ही खाणारच नाही, असला माल देता आणि आम्ही सबसिडीचं सगळ्या माणसांना पोसू राहिलो असं सांगू राहिलो। हे परवडणार नाही जी सरकार। आणि मायबाप हो, शेतकरी बांधव हो, बघा ही लिंक तुम्हाला पाठविणार आहे आणि त्याच्याबरोबर पेपरामध्ये छापलेलं सुद्धा GSTची लिंक आहे, असं म्हणे विठ्ठलदास शेतकरी खास।